मसाजोगचे माजी सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांची क्रूरपणे हत्या होऊन आज 7 दिवस झाले. आज 7व्या दिवशीही पोलीस या हत्येतील प्रमुख आरोपींना अटक करू शकलेले नाहीत. खरं तर प्रमुख आणि मुख्य आरोपींच्या अटकेसाठी संपूर्ण महाराष्ट्रात बीड जिल्ह्यासह मोठमोठी आंदोलनही सुरू आहेत. अनेक वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांनी, लोकप्रतिनिधींनी आणि वेगवेगळ्या संघटनांचे लोकही संतोष देशमुख यांच्या घरी कुटुंबियांना भेट देऊन त्यांचं सांत्वन करत आहेत, तर प्रेस घेऊन किंवा पत्रकार परिषदा घेऊन आरोपींना अटक करावी अशी मागणी करत आहेत. लोकांना खरं तर या गावच्या ग्रामस्थांना आणि संतोष देशमुख यांच्या नातेवाईकांना आता लोकप्रतिनिधींनी यावं अशी अपेक्षा नाही आहे. कारण केवळ एक क्षणिक अशा घटना घडल्यानंतर एक आपलं अस्तित्व आणि आपण तिथं गेलो होतो हे दाखवण्यासाठी अनेक लोकप्रतिनिधी फक्त हजेरी लावतात. मात्र त्यासाठी त्यांचा एक क्षमता जी आहे, राजकीय क्षमता वापरत नाहीत आणि केवळ पत्रकार परिषदेमध्ये आरोपींना अटक झाली पाहिजे एवढंच फक्त सांगून आपली जिम्मेदारी पार पडतात. हे आता समाजाला नकोसं झालं आहे. म्हणून यापुढं खरं तर या प्रतिनिधींनी, जे कोणी शासनात असतील किंवा शासनाच्या बाहेर असतील किंवा विरोधक असतील, त्या सर्वांनी या घटनेतील मुख्य आरोपी तात्काळ पकडण्यासाठी खरं तर जे काही करता येईल ते करणं गरजेचं आहे. त्याचं कारण असं आहे की आज 7व्या दिवसापर्यंतही जेव्हा आरोपी सापडलेले नाहीत, तेव्हा खरोखर या तालुका पातळीवरचे आरोपी एवढे ताकदवान आहेत का की जे महाराष्ट्र पोलीस आणि बीड जिल्ह्यातील पोलिसांना हाती लागत नाहीत? यातून 2 गोष्टी अधोरेखित होतात. एक तर बीड पोलीस किंवा महाराष्ट्र पोलीस इतके हतबल किंवा निष्क्रिय झालेत का की ते यापुढं कुठल्याही गुन्ह्यामध्ये अशा प्रकारच्या आरोपींना पकडू शकणार नाहीत, असा संदेश त्यांना द्यायचा आहे का? आणि दुसरी गोष्ट, त्यांच्यावर कुठल्या तरी राजकीय इतका दबाव आहे का की ते आता यापुढं कधीच काम करू शकणार नाहीत? या दोन्हीपैकी नेमकी कोणती गोष्ट आहे हा प्रश्न आता समाजाला पडलेला आहे. कारण या घटनेतील आरोपींनी जे क्रूर कृत्य केलेलं आहे ते पाहता आणि शासनावर लोकशाही मार्गानं जेवढा काही दबाव जनता म्हणून, लोक म्हणून आणता येईल ते सर्व स्तरातील लोकांनी, या ठिकाणी सर्व बहुजन समाजाने याच्यासाठी प्रयत्न करूनही आरोपी जर 7 दिवस होऊनही सापडत नसतील तर समाजामध्ये आश्चर्य आणि तितकीच भीतीसुद्धा आता व्यक्त होऊ लागलेली आहे. कारण लोकशाहीमध्ये कायदा आणि सुव्यवस्था मान्य करणारा समाज असतो. त्याला एकच पर्याय असतो की शेवटी आपल्यावर झालेल्या अन्यायासाठी कुठंतरी कायद्याच्या मार्गानं, लोकशाही मार्गानं आंदोलनं उभा करणं, प्रशासनावर दबाव आणून आपल्याला न्याय मागून तो न्याय पदरात पाडून घेणं. मात्र या घटनेत मात्र सगळं उलटं दिसतं आहे. या घटनेमध्ये 7 दिवस झाले, अनेक आंदोलनं झाली, वेगवेगळ्या नेत्यांनी भेटी दिल्या. खरं तर या दबावानंतर पोलीस प्रशासन आणि अन्य जे काही प्रशासन आहे त्यांनी इतकं सक्रिय व्हायला हवं होतं की अगदी काही तासात आरोपींना त्यांनी अटक करायला पाहिजे होती. मात्र 7 दिवसानंतरही आरोपी त्यांच्यापासून दूर राहिल्यानं समाजामध्ये आता अत्यंत चुकीचा संदेश जाऊ लागलेला आहे. खरं तर समाजाच्या कुठल्याही मर्यादा असतात, कायदा सुव्यवस्था पाळण्याच्या मर्यादा असतात. कारण जोपर्यंत त्यांचा विश्वास आहे तोपर्यंत ते पाळतच राहणार आहेत. पण जेव्हा समाजाला आपल्या क्षमतेच्या बाहेर किंवा विचाराच्या बाहेर एखादी गोष्ट घेऊन जाते तेव्हा कदाचित ती अप्रिय घटनेमध्ये बदलू शकते. आणि याचा खरं तर समाजव्यवस्थेनं आणि शासन प्रणालीनं याचा विचार करायला पाहिजे. तशी ही घटना बघितली तर अतिशय क्रूरपणे घडलेली घटना आहे. याच्यासाठी या महाराष्ट्रानं खरं तर अनेक हत्या बघितलेल्या आहेत, ज्या हत्येमध्ये कधीकधी गोळ्या घालून हत्या करण्यात आलेल्या आहेत एखाद्याच्या, कधीकधी इतर पद्धतीनेही क्रूरपणे हत्या झालेल्या आहेत. पण त्या हत्येमध्ये एक गोष्ट वेगळी असते. काही हत्येमध्ये अगदी तुकडे तुकडे केलेले आहेत काही शरीरांचे, काही लोकांच्या. याही हत्या समाजानं पाहिलेल्या आहेत. परंतु त्या हत्येनंतर ही हत्या पाहून मात्र संपूर्ण महाराष्ट्र एवढा का एकदम विचारात पडलेला आहे? याचं कारण एक आहे. कारण या हत्येमध्ये जे संतोष देशमुख यांना हाल करून मारण्यात आलं, त्यांच्या अंगावरचे व्रण, त्यांच्या अंगावरच्या खुणा या सांगतात की माणूस म्हणून अशी हत्या करणं शक्य नाही. कारण एकदम हत्या केल्यानंतर व्यक्तीचा जीव जातो, एकदम गोळ्या घातल्यानंतर काही क्षणात जीव जातो.
इतरही मार्गानं जे हत्या होतात त्याच्यामध्ये काही क्षणात किंवा काही एका मिनिटात 2 मिनिटात त्याचा जीव जातो. मात्र या घटनेत मात्र असं झालेलं नाही. या घटनेमध्ये त्यांना एवढं हाल करून मारण्यात आलेलं आहे की मानवजातीच्या सगळ्या परिसीमा या हत्येकरूंनी पार पाडलेल्या आहेत. खरं तर या हत्येच्या मागेही काही आणखीन पुढचे ज्या माहिती जसजशी पुढे येऊ लागलेली आहे त्यामुळे समाजमन अतिशय सुन्न होऊ लागलेलं आहे. हे खरं आहे, या घटनेला जातीरंग कोणी देऊ नये असं आम्ही नेहमी सांगत असतो. हे खरं आहे आणि त्यामुळं कारण गुन्हेगारांना जात नसते हे आम्ही सगळे सांगत आलेलो आहोत. सोशल मीडियावरही याच गोष्टीचा पुन्हा उहापोह होत आहे. परंतु त्याचवेळी एक गोष्ट बी आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की सगळेच आरोपी किंवा या घटनेतील हे एकाच जाती समूहाचे असणं हे सुद्धा त्या जातीबरोबरच इतरांनासुद्धा चिंतेत टाकणार आहे. कारण हत्येकरू किंवा गुन्हेगार हा कधीच केवळ जातीपुरता मर्यादित राहत नाही आहे. तो जरी आता या गुन्ह्यातही जरी ते विशिष्ट जातीचे असले तरी ते जातीलासुद्धा सोडत नसतात हे सिद्ध झालेलं आहे. या गुन्हेगारांच्या किंवा आरोपींच्या गावची माहिती घेतली असताना या आरोपींनी स्वतःच्या गावालासुद्धा नाकी नऊ आणल्याचं या ठिकाणी समोर येत आहे. या गावात त्यांनी सुद्धा स्वतःच्या गावातसुद्धा अगदी स्वतःच्या घरापासून ते स्वतःच्या नातेवाईक जे गावात राहतात त्यांच्यामध्ये सुद्धा दहशत पसरवली होते हे आता पुढे येऊ लागलेलं आहे. म्हणून हे जरी सत्य असलं परंतु हे एकदम होत नाही आहे. समाजानं हे लक्षात घेतलं पाहिजे. आपण एवढं सगळं म्हणून इथं थांबू शकत नाही आहे कारण याला अनेक गोष्टी आहेत ज्या की